नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। गणेशोत्सवानंतर नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे। 3-4 दिवस होऊन गेलेले आहेत। आज आपण बोरिवली येथे गीता रबारी यांच्या माध्यमातून जो दांडिया उत्सव सुरू आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि या दांडिया उत्सवाचे आयोजक शिवा शेट्टी सर आहेत, जे माजी नगरसेवक आहेत। त्यांच्या माध्यमातून या भव्य दांडिया उत्सवाचं गरबा खेळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवा शेट्टी सर आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी या संपूर्णच दांडियाच्या आयोजनाबद्दल, कार्यक्रमाबद्दल आणि पाऊस जो आहे प्रामुख्याने मुंबई आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडतोय त्या संदर्भामध्ये बोलणार आहोत। या पावसामुळे ह्या खेळाच्या किंवा या सणाच्या उत्सवाला कुठेतरी कमीपणा आला आहे का किंवा लोकांचा उत्साह कमी झाला आहे का, हे आपण बोलणार आहोत। मुंबई आउटलुकमध्ये सर आपलं स्वागत आहे। किती वर्ष झालं आपण या दांडिया उत्सवाचं आयोजन करत आहात? मी गेल्या 18 वर्षापासून या दांडिया उत्सवामध्ये करतो। प्रीती पिंकीपासून आमचा फाल्गुनी मॅडम आहे, त्याच्यानंतर आता यावेळेला प्रथमदा गीता रबारी इकडे बोरिवलीमध्ये आली आहे। कारण की जे आमच्या दांडिया उत्सवाचा संतोष सिंग आणि आमच्या पूर्ण टीमचा एक आगळा आणि वेगळा आणि आम्ही पब्लिकसाठी जे सोय करतोय त्या हिशोबाने आमचा सोगलीज हा आयोजक आमच्या सोगलीज एकदम फेमस झालेला आहे। अच्छा। पण कसं आहे की आता पाऊस संपूर्ण राज्यामध्ये पडतोय। एक पावसाची एक बाजू आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मुंबईमध्ये देखील पाऊस आहे, आता सध्या नाही आहे, 2 दिवस झाले, परंतु ह्या पावसामुळे कुठे या उत्सवाला गालबोट लागण्याचं किंवा तो उत्साह लोकांचा कमी होण्याचं काय दिसतंय का? तुमच्याकडे रेकॉर्डिंग पण असेल, ज्या पहिला दिवस आमचा दांडिया सुरुवात झाला त्या दिवशी भरपूर पाऊस होता, पण या जनतेमध्ये आणि या खेळाडूमध्ये काही कमतरता आलं नाही। कारण की मी बघितलं एकदम फुल जोशमध्ये, अजून दांड्यामध्ये अजून जोशमध्ये ते गुजराती सर्व आमचे आनंद घेत आहेत भाविक आपले। बरं, कशा पद्धतीने आयोजन असतं आपलं, म्हणजे प्रायर काय तयारी असते? प्रायर आम्ही सर्वात मुद्दा म्हणजे सिक्युरिटीचं बघतो। कमीत कमी आमच्याकडे 200 CCTV आहे, नंतर लेडीज बाउन्सर आहेत, नंतर जेंट्स आहे वगैरे सिक्युरिटी वगैरे। आम्ही नंतर ते बॉम्ब ब्लास्टचं ते गेट असतात ते सर्व मेटल डिटेक्टर आहे। भरपूर आम्ही म्हणजे प्रायोरिटी आम्ही सिक्युरिटीला देतो, काही कुठे नाही होता म्हणजे। आणि जे प्लॅटफॉर्म कमीत कमी तुम्ही बघू शकता, पूर्ण ग्राउंडमध्ये 1.5 लाख फुटाचा आम्ही पूर्ण प्लॅटफॉर्म, म्हणजे कुठेही असा पावसाचा पाणी साचलेला किंवा असं काही तुम्हाला दिसणार नाही। आणि आयोजकमध्ये आम्ही सर्व संतोष सिंग आणि पूर्ण टीमने सर्व हे केअर घेतलेलं आहे। हे जे मैदान आहे आजूबाजूला संपूर्ण म्हणजे सिव्हिल सोसायटीज आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांच्याकडून काय कंप्लेंट वगैरे? कारण एक जनरली असं होतं की आवाज होतोय, लोकांना त्रास होतोय, मग ध्वनी प्रदूषण होतंय, अशा पद्धतीच्या काय कंप्लेंट्स किंवा अशा पद्धतीचं काय तुमच्याकडे कानावरती आलंय का? नाही, अजूनपर्यंत नाही। कारण की तुम्ही बघू शकता समोर कोरा केंद्र 5 ग्राउंड आहे, लेफ्ट साईडला कोरा केंद्र 2 आहे आणि लेफ्ट साईडला BMCचा मोठा गार्डन आहे आणि पाठीमागे 2 बिल्डिंग आहे, पण त्यांच्या पण अजून कारण की आमचा जे स्पीकरचा फेस येत आहे या बाजूला आहे लिंक रोड साईडला, तर इकडे यांचं काही तक्रार येत नाही अजूनपर्यंत। मुंबईमध्ये खूप कमी आयोजक आहेत आणि जे आयोजन आपल्यासारखं जे आहे तशा आयोजन मी म्हणजे कुठे बघितलेलं नाही याच्या अगोदर। काय सिक्रेट आहे याच्या मागे? सिक्रेट म्हणजे आम्ही गेल्या 10 वर्षापासून जेव्हापासून आम्ही एकदम म्हणजे अपग्रेड आलो, स्टार्टिंगमध्ये तर आमच्यामध्ये कमतरता, आम्ही शिकत काय पब्लिकला पाहिजे आणि काय त्यांच्या सिक्युरिटीसाठी करायला पाहिजे, वुडन प्लॅटफॉर्मपासून बॅरिकेड वगैरे सर्व लावण्यापेक्षा आणि जसा क्राऊडला कसं मॅनेज करू शकतो आम्ही त्या हिशोबाने आमच्या हा पॉप्युलरिटी वाढत गेला आमचा। म्हणजे थेट कच्छ कोकिळा जे आहेत त्या तुमच्या कार्यक्रमामध्ये येत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एवढा मोठा भव्य कार्यक्रम होतोय, हे कसं मॅनेज केलं तुम्ही त्यांना इकडे आणण्यासाठी? नाही, आमचा एक होता कच्चा कोकिला अगोदर आमच्याकडे फाल्गुनी मॅडम होते आणि ते पण एकदम म्हणजे यावेळेला ते जीवमध्ये गेले, पण आमचे जे कोकिला आणि पूर्ण जे आज जेवढे रसिक आहेत त्यांना मुग्ध करून टाकलं आहे। कारण की काल बघतो तर अजून त्याच्यापेक्षा जास्त क्राऊड होता। आता आम्हाला अजून टेन्शन आहे, आता बॅरिकेड अजून पाठीमागे घेऊन आता सॅटर्डे संडेला कसं आम्ही सर्वांना खेळण्याचा मुदत आपण देऊ, कसं ते त्याचं आम्ही आयोजन पुढच्या तयारीला आज लागलो आहेत आम्ही। वेगवेगळ्या म्हणजे गुजराती म्हणजे त्या कच्छ कोकिळा आहेत, गुजरातीवरती त्यांची कमांड आहे, त्यासाठी फेमस आहेत। मराठीमधून पण काही त्यांनी गाणी गायलेत असं पण ऐकण्यात आलेलं आहे। हो, त्यांनी मुंबईच्या तयारी अगोदरच मुंबईला माहीत आहे का ते मुंबईमध्ये मराठीचं गाणं आता, तर काल मी बघितलं ते विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचा जगा आहे, त्यांनी गोविंद बोलो हरी गोपाल बोल आणि भरपूर मराठी गाणं
गल्यान टाकली सोन्याची ही पोरी, म्हणजे त्यानं हे कच्च्या कोकिलांनी मराठी गाणं गायलं, हे मला नवल वाटलं एकदम. तुम्हाला शुभेच्छा या तुमच्या संपूर्ण आयोजनासाठी. एक शेवटचा प्रश्न, विश्व हिंदू परिषदेने काही मुद्दे उचललेले आहेत, त्याच दिशेने काही तुमचं कामं सुरू आहेत का? हो, 100%. आम्ही विश्व हिंदू परिषदच्या दिशेने मी एक बॅनर पण तिकडे लावलेला आहे आणि आम्ही स्वतः जे चेकिंग करतात सिक्युरिटीनं, आम्ही त्यांना ताकीद दिलेलं आहे, असं कोण दिसले तर त्यांना बाजूला पण हे करायचं. धन्यवाद आणि शुभेच्छा तुमच्या या कार्यक्रमासाठी.